एनएचएम कर्मचाऱ्यांसोबत अन्याय, आंदोलन मंडपात काँग्रेसचा भाजपवर आरोप व एनएचएम कर्मचाऱ्यांना पाठिंबा। निवडणुकीपूर्वी भाजपने एनएचएम कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा जी.आर. काढला, मात्र 1.5 वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी भेट देत एनएचएम कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर केला। निवडणुकीत मतदारांसाठी गोड बोलून प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची थट्टा होत असल्याचे तायडे म्हणाले। दशकभर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून शासनाने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी त्यांनी दुपारी 2 वाजता दिला। एनआरएचएम मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीने जी.आर. काढला, त्याचा शासन निर्णय काढला, पण त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही। आजच्या तारखेपर्यंत आज हा 1-1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी निपटतो। ही भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत आहे। म्हणजे मताची गरज असताना बेरोजगारांना भुलवायचे, लाडक्या बहिणींना भुलवायचे, लाडक्या भावांना भुलवायचे। एनआरएचएमच्या आणि आरोग्य खात्यासारख्या गंभीर विषयाला जी ही मंडळी काम करतात, ही समाजाचं आरोग्य सांभाळण्याचं काम करतात, यांच्यासोबत ही थट्टा करायची आणि त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करायची नाही। आणि म्हणून काँग्रेस पक्ष यांना पाठिंबा देण्यासाठी साजिद खान पठाण आमदार आणि मी स्वतः काँग्रेसचा नेता प्रकाश तायडे या ठिकाणी उपस्थित आहोत। या सर्व मंडळींना काँग्रेस पक्षाचा आम्ही पाठिंबा देतोय आणि शासनाचा निर्णयाची अंमलबजावणी ही झाली पाहिजे आणि ती जर नाही झाली तर काँग्रेसही यांच्या सोबत यांच्या पाठीशी उभं राहून या आंदोलनात उडी घेईल हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत।